सिडको लॉटरीमध्ये पैसे भरल्यानंतर अनेक जण एकाच प्रश्नाने कन्फ्यूज होतात. आता जर मला घर घ्यायचंच नसेल तर ड्रॉ आधी ॲप्लिकेशन कॅन्सल करता येते का आणि माझे पैसे परत मिळतील का? याचं सरळ उत्तर आहे, बहुतेक वेळा ड्रॉ होण्याआधी डायरेक्ट कॅन्सलेशन करता येत नाही. आता प्रश्न येतो, असं का? कारण सिडको लॉटरी ही नॉर्मल बुकिंग सिस्टम नाही. ही एक स्ट्रक्चर्ड गव्हर्नमेंट अलॉटमेंट प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करता आणि EMD भरता, त्यानंतर सिडको लगेच ड्रॉ घेत नाही. त्याआधी अनेक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेजेस असतात. सर्वप्रथम ॲप्लिकंट्सची ड्राफ्ट एलिजिबल लिस्ट तयार केली जाते, म्हणजे कोण पात्र आहे आणि कोण नाही याची प्राथमिक यादी. त्यानंतर सिडको ऑब्जेक्शन पिरियड देते. जर कोणाचं डॉक्युमेंट मिसमॅच असेल, मिस्टेक असेल किंवा एलिजिबिलिटी इश्यू असेल तर त्या ॲप्लिकंटला करेक्शन करण्याची संधी दिली जाते. यानंतर फायनल एलिजिबल लिस्ट तयार होते आणि मग ड्रॉ शेड्यूल घोषित केला जातो. या संपूर्ण प्रोसेस दरम्यान ॲप्लिकेशन सिस्टममध्ये प्रॅक्टिकली लॉक्ड असू शकतात. म्हणून पेमेंट केल्यानंतर माझं कॅन्सल करा असं लगेच होत नाही. सिडकोला ड्रॉ डेटाबेस स्टेबल ठेवावा लागतो. म्हणूनच अनेक स्कीम्समध्ये ड्रॉ आधी कॅन्सलेशन ऑप्शन पोर्टलवर दिसत नाही. आता दुसरा प्रश्न, जर माझं नाव ड्रॉमध्ये आलंच नाही तर? अशा वेळी तुम्ही अनसक्सेसफुल ॲप्लिकंट ठरता आणि सामान्यतः सिडको तुमचा बुकिंग किंवा EMD अमाउंट रिफंड प्रोसेस करते. हा रिफंड रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो. रिफंड टाइमलाईन स्कीमनुसार बदलू शकतो. पण आता सर्वात महत्त्वाचा भाग, समजा तुमचं नाव ड्रॉमध्ये आलं, तुम्ही विनर ठरलात, पण नंतर तुम्ही म्हणालात की मला घर नको. इथेच लोकांना मोठा धक्का बसतो. कारण ड्रॉ लागल्यानंतर कॅन्सलेशन म्हणजे सिंपल रिफंड नसतो. त्या स्टेजनंतर सिडको किंवा संबंधित स्कीमचे टर्म्स लागू होतात. काही स्कीम्समध्ये कॅन्सलेशनवर डिडक्शन लागू होऊ शकतो. काही केसेसमध्ये बुकिंग अमाउंटचा काही भाग डिडक्ट होऊ शकतो. एक्झॅक्ट रूल्स स्कीम स्पेसिफिक असतात. म्हणजे जर तुम्ही विनर झालात आणि नंतर मागे हटलात तर पूर्ण रिफंड मिळेल याची गॅरंटी नसते. यासाठी लोकांनी सर्वात आधी समजून घ्यायला हवं, सिडको लॉटरीमध्ये पैसा भरताना हा फुल्ली फ्लेक्झिबल डिपॉझिट नसतो. तो एक रेग्युलेटेड प्रोसेसचा भाग असतो. अनेक लोक असा समज करतात की पोर्टल वापरणं बंद केलं, लॉग इन नाही केलं, ॲप्लिकेशन डिलीट केली म्हणजे ॲप्लिकेशन कॅन्सल झाली. पण हे चुकीचं आहे. सिस्टममध्ये कॅन्सलेशन फक्त ऑफिशियल प्रोसेसनेच होतं. तुम्ही पोर्टल इग्नोर केलं म्हणून ॲप्लिकेशन बंद होत नाही. म्हणून जर तुम्हाला खरंच घर घ्यायचं नसेल तर सर्वात योग्य स्टेप म्हणजे सिडकोला रिटर्न ईमेल करून कॅन्सलेशन किंवा विड्रॉल पॉलिसी विचारणं. कारण प्रत्येक स्कीमचे रूल्स वेगळे असू शकतात. काही लॉटरीमध्ये सरेंडर रिक्वेस्ट प्रोसेस असतो. काही स्कीम्समध्ये मॅन्युअल कॅन्सलेशन रिक्वेस्ट घेतली जाते. काहीमध्ये ड्रॉ पूर्ण होईपर्यंत काहीही ॲक्शन घेतलं जात नाही. म्हणून व्हॉट्सॲप फॉरवर्ड, ब्रोकर्स, एजंट्स किंवा रँडम कमेंट्सवर विश्वास ठेवू नका. नेहमी ऑफिशियल बुकलेट, स्कीम टर्म्स आणि सिडकोच्या रिटर्न रिप्लायवरच विश्वास ठेवा. थोडक्यात पूर्ण समरी अशी, सिडको लॉटरीमध्ये पैसे भरल्यानंतर ड्रॉ आधी डायरेक्ट कॅन्सलेशन अनेकदा शक्य नसते. कारण ॲप्लिकेशन ड्रॉ प्रोसेससाठी लॉक केली जाते. जर ड्रॉमध्ये नाव आलं नाही तर रिफंड सामान्यतः प्रोसेस केला जातो. जर ड्रॉ लागला आणि नंतर कॅन्सलेशन केली तर डिडक्शन लागू होऊ शकतो. आणि फायनल रूल नेहमी त्या स्पेसिफिक स्कीमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर डिपेंड असतो. म्हणून लॉटरी अप्लाय करताना नंतर कॅन्सल करू असा विचार करून पैसे भरू नका. एकदा ॲप्लिकेशन सबमिट आणि EMD भरल्यानंतर प्रोसेस तुमच्या कंट्रोलमधून मोठ्या प्रमाणात बाहेर जाते. सिडको लॉटरी आणि गव्हर्नमेंट योजनांबाबत अशीच खरी, सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती मराठीत मिळवत राहण्यासाठी आत्ताच सुविधा सेतूला सबस्क्राईब करा.